हां, तर नक्कीच आपण थोडंसं मनोगत ऐकूया अण्णांचं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं सांगतो म्हणजे आज बालूशेठ आणि मी बरोबर आलो आहे. बालूशेठ म्हणजे आता राजेश केनेला आमचे वाटलं की आमचे बालूशेठ आमचे आमदार वाटले, पण बालूशेठ म्हणजे आज माझे परम मित्र आहेत बोला. हां, आणि होणारे आमदार समजा आमचे. तर खरं सांगतो म्हणजे राजेश केने हा च्या पक्षाला भेटलेला एक तो गॉड गिफ्ट आहे. कारण की कुठेही कार्य असो, कुठे काय असं एक बोलणारा व्यक्ती आणि चांगला काम करणारा व्यक्ती, आणि खरंच असे व्यक्ती कमी भेटतात. आणि त्यांच्या नावाने मॅच आहे म्हणजे आमच्या त्याही आम्हाला आमंत्रण, त्यांच्या पूर्ण आमच्या टीमपर्यंत माझ्या म्हणजे मंडळीपर्यंत त्यांचं पूर्ण मी आभार मानेन. आणि खरंच नियोजन चांगलं आहे. आणि काय राजेश केने बोलतो बोलायची काही गरज नाही, कारण त्यांचं काम चांगलं, कार्य चांगलं आणि त्यांचं आयोजनही चांगलंच असणार. खूप खूप शुभेच्छा माझ्या मंडळीला त्यांना. नमस्कार, जय शिवराय. आज उपसभापती चषक तसेच तालुका सरचिटणीस चषक या चिंचोली ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. आणि खरोखर सुंदर असं आयोजन. आणि आपण इथे जी पाहता पब्लिक ती केवळ आपले राजेशदादा यांच्या प्रेमापोटी असंख्य पब्लिक या ठिकाणी आहे, त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो. आणि त्यांच्या कामामुळं ही पब्लिक सर्व इथं उपस्थित आहे. आणि मित्रांनो, खरं म्हणजे आमचे प्रभुदास अण्णा आणि मी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होईल त्या त्या ठिकाणी एकत्र येण्याचं काम आम्ही नेहमीच या टुर्नामेंट माध्यमातून करू. आणि आमची मैत्री तर सांगायला नको, आता आमची मैत्री घट्ट झाले आणि ही कशी आणखीन घट्ट होईल त्याच्यावर आम्ही नक्की विचार करू. नक्कीच तुमच्या शुभेच्छा स्वीकारतो. आणि खरोखर सुंदर असं आयोजन. आणि बऱ्याचशा ठिकाणी मॅचेस असतात, पण केवळ 2 टीम खेळतात आणि थोडीशी पब्लिक असते, पण या ठिकाणी टीम पण चांगले आहेत आणि पब्लिकही भरपूर आहे. त्याबद्दल खरोखर ग्रामस्थ मंडळ चिंचोली यांना मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करतो ऋतिक काठावले, संगीत भजन सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे. अर्थातच ऋतिक काठावले यांनाही सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीला की आपण प्रभुअण्णा यांना विनंती करतोय की संगीत सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच संगीत भजन म्हटलं ना तर कोणत्याही आपल्या खरं तर कार्यक्रमामध्ये त्यांची एक चांगली गोडी आवाज त्यांचा ऐकायला मिळतोय. ते भजन सम्राट यांचे इथे शुभ सन्मान. ऋतिक बुवा, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य नेरे शैलेश पाटील यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. मी पुन्हा एकदा सर्व मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. प्रभुदास भोईर अण्णा, एक श्री दत्त भक्त आणि लायन्स ग्रुप सर्व मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. बालूदादा, त्याचबरोबर आमचे रवी शेळके, अध्यक्ष उपाध्यक्ष लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य, खरं तर एक सामाजिक सेवा करणारी मंडळी, सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि मी पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर मोरे. ज्ञानेश्वर मोरे साहेब आणि शैलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचा इथे पण सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर समाधानजी गावण, ग्रामपंचायत सदस्य साईगाव. रुपेश दादा फुलोरे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुन्हा सर्व मंडळी त्या मार्गस्थ होताना सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. ज्ञानेश्वर मोरे, खरं तर एक साही गावचा एक बुलंद आवाज, खरं त्यांचे बंधू जगदीश मोरे आमचे परम मित्र आहेत. तर ज्ञानेश्वर मोरे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तालुका चिटणीस, त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून तुमची एक ओळख आहे. आणि शेतकरी कामगार पक्ष आज पुरस्कृत या स्पर्धेमध्ये. आणि सन्माननीय आदरणीय माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून आज आपण मोरे साहेबांना इथे पाहतो. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा मनस्वी आभार. त्यानंतर समाधान गावंड साईगाव, समाधान गावंड साईगाव यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर मारुती बिल्डरचे सर्व सन्माननीय दयेश जांभळे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दयेश जांभळे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि या मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना बालूशेठ परके, प्रभुदास अण्णा भोईर, रवी भाई आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. देवीदास भाई आपल्यालाही शुभेच्छा. डीजे बालू शेठ यांचं रुपेश शेठ फुलोरे भोकारपाड आणि त्यांच्या समेत लहूदादा फुलोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. शैलेश पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे आपण त्यांना पाहतो, त्यांच्या समेत आमचे मुरबेगावचे तर संजय पाटील साहेब यांचंही सहर्ष स्वागत. आणि आमचे जितेश पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. राहुल गोपी आपण यावं. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं 40+ मास्टर आपण सामना जिंकलात. आपल्यासाठी 500. राहुल लगेच यावं. राहुल हरिभाऊ यावं, आपलं शुभ हस्ते पारितोषिक द्यावं राहुलला. तर नेरे क्रिकेट संघाला सुवर्ण संधी असेल, मॅच ऑन करा. पंचांना विनंती असेल जर सलग 3 षटकार नेरे संघाने ठोकले तर पालीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य दीपक शेलके साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. तर हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचं योगदान राहुल या खेळाडूसाठी. त्याच्यानंतर संजय पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूया. संजय पाटील साहेब आपण यावा, आपला सन्मान मी महेश पाटील यांना विनंती करतो. आणि लहू शेठ आपल्या शुभ हस्ते संजय पाटील आणि आमचे जितेश पाटील साहेब यांचा आपण सन्मान करावा. यावा जितेश शेठ यावा आपण. त्याच्यानंतर मारुती बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व दयेश जांभळे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. मी दयेश जांभळे साहेबांना विनंती करतो आपण यावं. तर देऊ शेलके उर्फ बारक्या कोविड काळामध्ये करायचं ॲम्ब्युलन्स सेवा ज्यांनी उपलब्ध करून दिली, आपलं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. दयेश जांभळे साहेब आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनंत बाबूराव शेलके यांच्या वतीने 2500, देऊ शेलके यांच्या वतीने 1000 आणि प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वतीने 20000 रुपयाचं योगदान. सर्वांचं सहर्ष स्वागत. दयेश जांभळे साहेब आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. पाहुण्यांची मांदी आली आणि पाहुण्यांच्या मांदी आलीमध्ये हे सामना, या सामन्याच्या अगोदर मागच्या सामन्याकडे घेऊन जाईल. 12 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. तो सामना मात्र 1 बॉल 1 वर येऊन थांबला. इतिहास फक्त विजेत्यांची नोंद नाही ठेवत, तर इतिहास पराभवाची नोंद ठेवतो. फक्त लढण्यात तेवढं सामर्थ्य असावं लागतं. तो लढला उसरली संघ, त्यांचंही कौतुक. यानंतर मात्र आणखीन एक नवा कोरा सामना सुरू झाला. सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये जाण्यासाठी मात्र 18 सुरू झालाय. 2 जिगरबाज संघ आमनेसामने लढतायत. यंदा 5 ते 6 टुर्नामेंट खेळणारा यंगस्टार चिखले संघ भरधाव वेगानं सुरेख कामगिरी करतोय. नवी उमेद घेत तोही लढतोय. परंतु आजचे बड्डे बॉय पुष्कर अनिल पाटलांच्या नावानं हा संघ खेळतोय. पुष्कर 11. छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ मात्र प्रतिष्ठा पणाला लावतोय. पहिलं षटक अफलातून राहिलं चौधरीचं, ज्यानं धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. तर हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॉमेंट्रीसाठी पारितोषिक आलंय. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार.
रिवल मात्रे सर असतील, दिनेश पाटील सर, रोशन पाटील, 5ची कॉमेंटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अफलातून खेळ सुरू आहे. इथून माझं जिंकायचं आहे, लढायचं आहे आणि फक्त आज फोटोग्राफी करायची आहे. हा एकमेव ध्येय राहील. डिफेन्स डिफेन्स इज द बेस्ट अटॅक. या टाळ्या का पडलेत? आनंदोत्सव का साजरा केला जातोय हे दोन्ही संघाच्या खेळाडूंना चांगलंच माहिती आहे. डिफेन्स 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 सुरू होतं, परंतु 4 षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही मेहनत करत निस्वार्थपणे खेळताना. सर आदिवासी संघटनेचे अध्यक्ष धर्मा वाघ साहेब यांचं आगमन, त्यांच्या समेत चंद्रकांत सांबरी आणि मैदू वाघ यांचं या ठिकाणी आगमन. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला आपल्या मेरिट प्रमाणे धनेश खेळणं गरजेचं होतं असं माझं प्राथमिक मत आहे. डिफेन्स भोवतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी क्षमता आहे ना ती क्षमता सिद्ध करण्याची वेळ होती. टार्गेट सेट केला जरूर, परंतु गोल करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. काय गोलंदाजी राहिली आहे आज. प्रथम गोलंदाजी करताना मात्र कमालीची गोलंदाजी. शंकर जाधव पहिल्यांदा स्ट्राईक वेळा 1 रन त्याने कंप्लीट केली. आज मात्र त्याच्या खेळाची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. त्याच्यामुळे धावा गरजेचे राहतील. अजित गवते ऑन स्ट्राईक. भरदा वेगानं गोलंदाजी होते. पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय. पायचीच्या रूपानं आणखीन एक फलंदाज अजित गवतेच्या रूपानं मात्र बॅक टू पॅव्हिलियन. तीन बाद निव्वळ 7 धावा. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळताना थोडासा अडचणीमध्ये आलाय पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज. तर नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस संघाचे संघनायक आणि त्यांच्या समेत फाईट करेल मैदानावरती. तर गोजे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आदिवासी समाजाची ही आपण मंडळी या ठिकाणी पाहतो. नितलस सेन हरिग्राम क्रिकेट संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. आदिवासी समाजासाठी झटणारी ही सर्व मंडळी आपण पाहतो. आपलं सर्वांचं स्वागत आणि गोजे साहेब यांचं देखील आगमन. आपलं ही सहर्ष स्वागत. चला हरिग्राम संघाचा संघनायक आणि नितलस संघाचा संघनायक टॉससाठी यावं. हरिश्चंद्र गवली चिंचवली यांचंही आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. येस सर. अखोड टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र भरदा वेगानं टाकली जातीये. षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 7 अशी अवस्था आतापर्यंत झाली आहे पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाची. येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट पहिल्यांदा जरूर खेळा धनेश अँड टीम, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजी काय राहिली आहे. यंगस्टारनं दाखवून दिले की आम्हाला आमच्या गावाच्या टीममध्ये जागा नाही बनत, मग आम्ही जागा आमचीच बनवू. ती आमची जागा बनवण्याचं काम केलं. 5 ते 6 टुर्नामेंटमध्ये 3 टुर्नामेंट तुम्ही जिंकलात आणि पहिल्या रजनीमध्ये तुम्ही सुपर 6 मध्ये दाखल झाला. हे तुमचं यश आहे. परंतु लक्षात घ्या सुरुवात जोरात केली ना की शेवट ही जोरातच झाला पाहिजे. यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करत राहा. कोणाला ते दाखवण्यासाठी जरूर लढा, परंतु त्यावर स्वतःही घडत राहा. हेच प्रामाणिकपणे सांगेन. कारण गावचा कोणताही खेळाडू खेळला ना की नाव फक्त गावाचं होतं आणि ते गावाचं नाव तुमच्या वतीनं होतं. आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्हाला मिळतं ते पहिल्यांदा नाव आणि त्या नावासोबत मिळतं गाव. पण लक्षात घ्या ज्या दिवशी ज्या गावाचं नाव तुमच्या नावासोबत जोडलं जाईल ना, तुमच्या नावानं तुमच्या गावाची ओळख राहील ना, त्या दिवशी तुमच्या जन्माचं सार्थक झालं असं समजा. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही लढताय, झगडताय आणि गावासाठी जिंकून येताय. रुपेश दादा फुलोरे बोकरपाडा यांचं माझ्याकडे आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सर्वेश मात्रे शंकर बलाढ्य फलंदाज आहे.
पहिलाच बॉल मात्र इथे पंच सचिनजी कडू सर वळतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 8 धावा बोर्डवर लागतायत. पहिल्या 2 षटकामध्ये काय घडलंय त्याही पेक्षा उरलेल्या 2 षटकामध्ये काय करायचं आहे ही नवी उमेद शंकर जाधव आणि टीमला करावी लागेल. शंकरच्या मनगटामध्ये क्षमता ती कायम राहिली आहे. ती क्षमता सिद्ध करेल की गोलंदाज सर्वेश माळी मात्र या धावा रोखून धरेल. उत्तम दर्जाचा खेळ आज खऱ्या अर्थानं पाहिलं रोशन पाटील सर तर समालोचकांना सूर सापडलाच नाहीये. कैलासजी पाहुण्यांची मांदियालीच एवढी होती कारण आपण पाहिलं त्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलते ना. राजेशजी केनी सर माणसातला देव माणूस खऱ्या अर्थानं पाहिलं ना जन्माला सामान्य आलं ना परंतु मरताना असामान्य म्हणून मरलं पाहिजे. कारण जर तुम्ही आयुष्यामध्ये जगलात तर जगून काही फायदा नाही. तुम्ही कसं जगलात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किती जगलात याला किंमत शून्य आहे. या माणसानं आपल्या परीनं माणुसकी जपली आणि माणुसकीच्या जोरावर मात्र खेळ राहिला. शंकर जाधव सारख्या ताकदवान फलंदाजालाही अगदी सहजरित्या ट्रॅप केला जातोय. बॅटची इनर एज लागली. किपरनं झेल लिले या टिपला आणि इथे मात्र बॅकफिल्ड ढकलण्यात आलंय ते म्हणजेच नेरे संघाला. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. यंग स्टार म्हणजे सळसळतं रक्त. रोहितचा खेळ आजच्या पहिल्या सामन्यामध्ये काय राहिलाय. 44 धावा त्यानं ठोकल्या. हा खेळ इथून बरंच काही सांगून जाईल. धनेश परतल्यानंतर जो जल्लोष राहिला ना चिखले संघामध्ये तो जल्लोष बरंच काही सांगून गेलाय. लक्षात घ्या मित्रांनो खेळ कष्टाचा जरूर आहे पण त्या कष्टाला नशिबाची ही जोड असायलाच हवी. त्याशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. राजेशजी केनी यांचं काम खूप सुंदर राहिलंय. तलागाळाच्या माणसासोबत आपलं नातं जोडत या माणसानं माणुसकी जपली. जाणीवसारखी फाउंडेशन उभी केली आणि जिथे कमी तिथे आम्ही असं सांगत या माणसानं आपल्या परीनं जे झेपल ते करीत राहिलं. जाणीव फाउंडेशनचा मलाही सदस्य होण्याचं अहोभाग्य लाभलंय हे त्यांचंच कारण आहे. त्याच्यावर त्यांचंही विशेष कौतुक. काय गोलंदाजी काय गोलंदाजी. आज जणू काही जशी रात्र झाली ना त्यानंतर धावांचा इथे मात्र खऱ्या अर्थानं दुष्काळच पडला. धावा नाही जमू दिल्या गोलंदाजांनी प्रथम गोलंदाजी करताना. त्याच्यामुळे इथे विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. परंतु मागचा सामना अफलातून राहिला. 20-21 धावांचा पाठलाग करताना संघ लढला जरूर उसरली संघ. असाच खेळ या 2 जिगरबाज मधला. चांगला फटका स्टेटीचा फटका लॉंग ऑफ द सेंटर ट्रॅव्हल होईल. बॉल सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि 1 रन्सनं मात्र धावलकर धावा लागतील. त्या फक्त आणि फक्त 9 धावा. अतिशय दर्जेदार गोलंदाजी होतीये. काय अफलातून गोलंदाजी. एकापेक्षा एक सरस कामगिरी करत गोलंदाजांनी उत्तम दर्जाच्या फलंदाजीला रोखून धरलं. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो अर्जुन गौडा. फटका चांगला आहे. आखिरकार आपला बॅटचा फेस ओपन केला. लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर फ्लॅट षटकार ठोकलाय. या 6 धावा लढण्याचं बल देतील नेरे संघाला. या 6 धावांनी धावलकर धावा लागतात तब्बल 15 धावा. अजूनही यानंतर 1 षटक बाकी आहे. त्याच्यामुळे लढण्यासारखं बरंच काही आहे. मागच्या सामन्यानं दाखवून दिलं पगार जरी कमी असेल तरी संसार चांगला करता येतो हे उसरली संघानं दाखवून दिलं. त्याच्यामुळे धावा जरी कमी असतील तर लढण्याची हिंमत जर असेल ना तर आम्ही लढू शकतो हे मागच्या सामन्यात दिसलंय. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातील पुन्हा एक तडाखा. हा फटका आणखीन एक सजलाय. स्ट्रेट हिटच्या या फटक्यानं आतापर्यंत जे काही घडलंय त्याच्यावर पाणी फेरलंय. फलंदाज अफलातून लढतोय. अर्जुन गौडानं मात्र ज्याप्रमाणे माशाचा डोळाच पाहिला त्याप्रमाणे या अर्जुननं फक्त बॉल पाहिला. लॉंग ऑन आणि स्ट्रेट हिटच्या या 2 षटकांना मात्र आत्ता मात्र समाधानकारक धावसंख्या बनायला लागली आहे. ती म्हणजेच 4 बाद 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दर्जेदार खेळ दर्जेदार खेळ. चित्र एका 2 बॉलमध्ये कसं बदलतं ना हे या 2 बॉलनं दाखवलं. आतापर्यंत काय केलंय आणि आता काय करायचं आहे हे इथं दाखवलं जात आहे. खऱ्या अर्थानं आयुष्यही तसंच आहे. आतापर्यंत जर काय केलं नसेल तर इथून चांगलं काम करत राहा आणि नाव कमवत राहा. अशा प्रकारची क्रिकेट इथे लढली जाते. 6 बॉलच्या या खेळामध्ये आता मात्र गोलंदाजावर थोडा प्रेशर राहील. कारण पहिल्या तर विचार केला तर 3 षटकांच्या
2 बॉलच्या अगोदर मात्र सुंदर सुंदर गोलंदाजी होती, पण लागोपाठच्या 2 षटकारांना अर्जुन गौडांना दाखवल्या 2 षटकारांना मात्र नेरी संघाच्या तंबूमध्ये हालचाल आणि टाळ्याही पडल्या. या टाळ्या कशा प्रकारचा खेळ दाखवतील. यंगस्टार चिंचले संघ आपल्या परीनं लढतोय जरूर. प्रथमेश पाटील जो अफलातून गोलंदाज नव्हे तर परफेक्ट बॅट्समन राहिलाय, बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून ओळख राहिली आहे, तो मात्र येईल गोलंदाजीच्या मार्कवर. विकास पाठक ऑन स्ट्राईक. अनुभवानं परिपक्व असलेला प्रथमेश मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. सुंदर गोलंदाजी रणनीती आखली आहे. पाठकनं विचार केला आणि हीच क्रिकेटची खरी रणनीती आहे. आपला संघ सहकारी अफलातून फटकेबाजी करतोय, मग मी ही रिस्क कशाला घेऊ. त्यानं मात्र पहिल्या बॉलला डिफेन्स दिला, फक्त मिड ऑफच्या दिशेनं बॉलला ट्रॅव्हल केला, सिंगल रन्स घेत मात्र मागच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकणाऱ्या अर्जुन गौडाला आला घेऊन स्ट्राईकवर. धाबळकर धावा लागले. 4 बाद 22. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारे हे 5 बॉल. अर्जुन ऑन स्ट्राईक. सुरेख खेळ. क्या बात. फुल्लर लेनचा हा बॉल पुरता फसला आणि आपल्या अनुभवाची शिदोरी बाळगत प्रथमेश पाटीलनं मात्र हात टाकला. डॉट बॉल. उत्तम दर्जाची गोलंदाजी सुरू आहे. फक्त 2 बॉल. लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला प्रथमेश मात्र, कारण लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये हा राहिलाय फरक. टेनिस क्रिकेट तुम्हाला आक्रमक बनवते, तर लेदर क्रिकेट तुम्हाला स्टँडर्ड बनवते. लेंथ लाईन कशी असायला पाहिजे हे शिकवलं जातं. गोलंदाज प्रथमेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, तर अर्जुन गौडा ऑन स्ट्राईक. स्टेजच्या पाठीमागे सुद्धा प्रवीणजी गायकर माईक घेऊन जात आहेत. सोपं काम नाही आहे रोशन सर, सोपं नाही आहे काम ते. इथे मात्र आणखीन एक बॉल मात्र इथे चांगला राहिला आहे. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र विचारपूस केली जाते, परंतु एक डॉट बॉल आहे ना, तो मात्र राहत की साथ देतोय चिखले संघाला. पंच रिव्ह्यू बॅटिंग नाही ना, रिव्ह्यू ओके. डॉट बॉल कॉल. 3 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. प्रथमेश पाटीलची गोलंदाजी आता मात्र उत्तम राहिली आहे. 2 मोठे फटके 30+ धावा बनून जातील, परंतु आणखीन 2 डॉट बॉल. चिखले संघात नव्हे तर गावातही आनंद उत्सव साजरा केला जाईल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सपेशल अपयशी. 2 षटकार तू जरूर लगावले, परंतु माझ्यामध्येही ती गुणवत्ता आहे. आमच्या संघ सहकार्याला, माझ्या पार्टनरला 2 षटकार लगावत तू स्ट्राईकवर जरूर आलास, पण त्यानंतर मात्र मी कशी गोलंदाजी करतो, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे लेदरचा, तो एक्सपिरियन्स दाखवत मात्र प्रथमेश पाटील अफलातून टिचून गोलंदाजी. गुड लेंथ स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल केले जात आहेत आणि तिथून मात्र लागोपाठ डॉट खेळवले जात आहेत. अफलातून गोलंदाजी. आणखीन एक बॉल. पंचांचा इशारा जरूर येईल. नेमकं काय घडतंय सांगितलं जाईल. पंच हितगुज करतील जरूर. येस. येस पंच, रनआउट साठी. एक रनचा विचार विनिमय केला जातोय. सोन्याच्या भावाची रन्स मात्र इथे येते. 2 मोठे फटक्यानं रन कंप्लीट.
बाईची ही रन्स मात्र येते. एका रन्सनं दाभोळकर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 23 बऱ्याच अवधीनंतर ही एक रन्स आली, ती ही बाईची. अंतिम बॉल डिलिव्हर करेल प्रथमेश पाटीलनं काय गोलंदाजी केली आहे. प्रथम खऱ्या अर्थानं स्वराज बाद झाला. धनेश गवतेची बहुमूल्य विकेट डिफेन्स अंगलट आला असं माझं प्राथमिक मत आहे. आणि त्यानंतर मात्र स्वराज नंतर अजित ही फार काही करू शकत नाही. शंकर जाधव परतला, परंतु अर्जुन गौडानं लागवलेले 2 षटकार उपयोगी ठरतील का. हा बॉल मात्र जोरदार राहिलाय, अपील राहिलाय. इथे मात्र पाहतोय पंचांचा इशारा येईल आणि धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते का, डिस्कशन केलं जाईल, विचार विनिमय जरूर होईल. येस येस, लास्ट बॉल नेमकी रन्स आहे का. येस पंच डिस्कशन करा, तुम्ही प्रेशर नका करू क्रिएट. पंच डिसिजन घेतील. येस येस, बॅटला बॉल लागलाय, पहिलं क्लिअर आहे. फक्त तो खाली पडलाय की नाही पडला हेच पाहायचं आहे. बुटावर शूजवर पडलाय का एक्झॅक्टली पाहिलं जाईल. प्रवीणजी गायकर सर या प्लीज आपण वर. या स्पर्धेचा मुख्य कणा प्रवीण गायकर. चला चिखले संघ आपण रेडी व्हा, कारण अंतिम बॉल येतो त्याच्यामुळे फार डिस्कशन नको आहे. या निर्णय तर जरूर येईल कारण नेरे संघाने फिल्डिंगला तरी रेडी झालेत. 12th मॅन आपण शांत राहा प्लीज. इट्स अ बाउन्स, त्याच्यामुळे 1 रन्स कंप्लीट. 1 रन्स इथे कंप्लीट. 1 रन्स कंप्लीट, त्याच्यामुळे बॅटची कडा दाभोळकर धावा लागल्या त्या म्हणजेच 24 जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 25 धावांची गरज. तर आदरणीय गोजे सरांना विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. आदरणीय कमलाकर गोजे साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. तर माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय धर्माजी वाघ साहेब यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. आणि चंद्रकांतजी सांबरी सर आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारा. मैदू वाघ या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या आदिवासी संघटनेसाठी या दादांना मी जवळून पाहिलंय. या तिन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तर धर्मदादांना हॅलो तर तिन्ही मान्यवरांचं पहिल्यांदा आपण करूया सहर्ष स्वागत आणि नंतर मात्र आदरणीय विश्वनाथजी करमेळकर सर यांचा एक शुभ सन्मान इथं मात्र केला जाईल. आणि या पहिल्यांदा स्वागत घेऊया आपण धर्मदादांचा. तर पहिल्यांदा स्वागत घेऊया धर्मदादा वाघ साहेब आणि तर संपूर्ण त्यांच्या मेंबर्सचं आपण करूया सहर्ष स्वागत. आदिवासी संघटनेसाठी खूप सुंदर काम या माणसानं केलं आहे. अतिशय उत्तम कामगिरी सदैव राहिली आहे. आदरणीय चंद्रकांत दादा सांबरी आपल्याला विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारा. एक्झॅक्टली जाणीव फाउंडेशनचे सदस्य आहेत चंद्रकांत दादा, त्याच्यामुळे तुमचंही सहर्ष स्वागत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला एवढंसं लावलं रोपटं आहे राजेजी केणी साहेबांनी आणि आज आपण त्याचा वटवृक्ष होताना पाहतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही जाणीव
फाउंडेशन सेवा काम करते, खूप उत्तम वाटतं. त्याचबरोबर मैदू वाघ यांना विनंती करेन, दादा आपण आपला सन्मान स्वीकारा. तिन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर मात्र मी धर्मदादांना विनंती करेन की अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा माजी उपसभापती त्याचबरोबर तालुका चिटणीस 2024च्या या रजनीमध्ये आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आपण करावं. सर्वप्रथम सर्वांचं मी माझ्या आदिवासी समाजाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला घडविले असे जगतवंदनीय जगद्विख्यात श्री संत तुकाराम यांच्या विचारांना मी या ठिकाणी स्मरून आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, अतिशय तरुणांचं आयडॉल, खरं केनी साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वो आदमी सबसे बड़ा होता है. असे आपले सर्वांचे तरुणांचे आयडॉल आदरणीय राजेशजी केनी साहेब हे खरोखरच गोर गरीब आणि आत्ताच या ठिकाणी पनवेलमध्ये ज्या काही आदिवासी जी काही वस्ती होती त्याच्यावर सिडकोच्या माध्यमातून एक बुलडोजर चालवून त्या ठिकाणी अतिशय एका प्रकारचं भयभीत वातावरण तयार करून ठेवलेलं. परंतु जे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांनी फक्त त्यांच्या तोंडाला एक पाणी लावण्याचं काम केलं, पण खऱ्या अर्थाने राजेश केनी साहेबांच्या माध्यमातून तो समाज काय आहे, त्याच्या व्यथा काय आहेत या व्यथा जाणून त्याच ठिकाणी त्यांना आदिवासी समाजाच्या बाजूने न्यायाच्या लढाईत तटस्थ उभा राहणारा हा माणूस म्हणजे केनीदादा. केनीदादांचा विचार जर केला तर अनेक ठिकाणी ते वह्यावाटप असतील, आदिवासी भागामध्ये ब्लँकेट वाटप असेल किंवा अन्य वृक्षारोपण असेल. कारण आज जे काही वातावरण आहे ते अतिशय एक याच्या पलीकडे पारा गेलेला आहे. त्यामुळे व्यक्तीला खरोखरच प्रत्येक व्यक्तीला एक झाड लावण्याची गरज आहे. आपण बोलतोय की मंदिरात देवाची सेवा करण्यापेक्षा या संबंधित क्रिकेट रसिकांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येकाने एक झाड लावा, त्याला नित्यनेमाने पाणी घाला, हाच आपलं खऱ्या अर्थाने परमेश्वराचं दर्शन असेल. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या अमोघ वाणीतून आम्हाला मंत्रमुग्ध केलं. आपल्या विचारांना खऱ्या अर्थानं वृक्षारोपण करणं ही काळाची गरज राहिली आहे. कारण विचार केला ना राजाजी केनी सर, तर माणूस जन्मात आल्यानंतर मरेपर्यंत 12 झाडं स्वतःला उपयोगी पडतात, 12 झाडं लागतात. तर आयुष्यामध्ये कमीत कमी 12 झाडं लावा आणि ती जगवा, हा वृक्षारोपणाचा खऱ्या अर्थानं संदेश या दृष्टिकोन दिला. त्यांचंही विशेष कौतुक करूया आणि वळूया या मॅचकडे, जिथे असतील रोशनजी पाटील सर. अप्रतिम खरं हा मेसेज आपल्या सर्व समाजासाठी किंबहुना या तरुणांसाठी दिला आहे. त्याबद्दल त्यांचा देखील आभार या ठिकाणी मानूया. आणि असं म्हणतात निसर्ग चंद्र सूर्य यांना देव मानणारा समाज जर कोणता असेल तर आपला आदिवासी समाज. आणि त्या समाजाचे नेतृत्व करणारे आमचे सांबरीदादा, त्यांचे संपूर्ण सहकार्य, त्यांचा मनापासून आभार. विकेट मिळाला प्रथमेश आणि जल्लोष आपण पाहिला. खरं तर आता नेरे संघाच्या खेम्यामध्ये फर्स्ट विकेट डाऊन, खेळाडू बाद.
स्मशान शांतता आपण पाहताय यंगस्टर चिखले संघाच्या डगआउटमध्ये प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आणि याच वेळेला ओमकार ताटे आणि स्वप्नील गायकर यांच्या वतीने सलग 3 षटकार चिखले संघाच्या फलंदाजांना 5,000चं पारितोषिक आलंय. ओमकारजी ताटे आणि स्वप्नील गायकर यांच्या माध्यमातून खरं तर हे 5,000 पारितोषिक आलंय. चिखले म्हटलं की आमचे मित्र प्रसाद दादा बडे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार युवा नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा नाईट स्पर्धा पाहिल्या चिखले गावामध्ये. त्यांच्या वतीने देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनापासून आभार. 4 धाबा धावफलकावरती 1 खेळाडू बाजारा नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रोहित गायकर बॉलिंग मार्कवरती बॉल तयार पहिल्या ओव्हरसाठी. बॅकफुटला गेले ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिस टायमिंग फटका आणि यावेळेला आल्या पाहुली माघारी परतावं लागेल रोहित गायकर या फलंदाजाला. राहील खरं हा सामना आपण पाहिला 24 बॉल 25 लवेश. मला आठवतंय नेरे नाईट स्पर्धेमधला सामना पेठ विपक्ष बामणडोंगरी सेम धावा 24 मध्ये 25 धावा पेठ संघाने बामणडोंगरी टीमला करून दिल्या नव्हत्या. आणि त्याच वेळेला आणखीन एक सामना मी आवर्जून सांगेल. माजी उपसरपंच चिपले आदरणीय धनंजयजी पाटील सर यांचं माझ्याकडे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. वेलकम. गुरुग्राम पंचायत कर्नाळ्याचे सरपंच साबीर शेठ दळवी यांची स्पर्धा आम्ही पाहिली राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये चांबार्ली विपक्ष नावडे हा सामना पाहिला होता आम्ही. त्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 5 षटकामध्ये फक्त 32 धाबा केल्या चांबार्ली नावडे संघाने आणि त्या धाबा डिपेंड करताना 7 रनने नावडे संघ जिंकला. हा एक इतिहास आहे. त्यामुळे इथे देखील जरी धाबा कमी असल्या तरी कॉन्फिडन्स तोच पाहिजे. आत्मविश्वास हा उच्च स्तरावरचा पाहिजे. तुम्हाला जिंकायचं असेल जिद्दीनं खेळावं लागेल. चिकाटी मैदानामध्ये दाखवावं लागेल. कारण एका बाजूला यंगस्टर चिखले सध्याच्या घडला भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ आहे. त्यामुळे एक छोटीशी भागीदारी या टीमला करावी लागेल. ओव्हर पिच बॉल बॅट ग्राउंडिंग झाली विकेटवरती. अतिशय वेगाने बॅट स्विंग पाहिला पण तो चेंडू जर आपण पाहिला बॅट अँड पाठच्या मधून निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी भरधाव वेगाने निधाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट 19 चेंडूमध्ये 21 समीकरण. सुरुवातीचा पहिला बॉल चौकाराने स्वागत केलं प्रथमेशने. तो जसा बाद झाला तसा या सामन्यामध्ये रंग भरतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवा पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. सटीक यॉर्कर. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर देवा पाटीलचं कमबॅक मैदानामध्ये आपण पाहिलं. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे क्रिकेट संघासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 2 खेळाडू बाद 4 धाबा. आता येणारे बॉल असेल 18 विजयासाठी चिखले संघाला 21. तर खऱ्या अर्थानं पाहतोय मंचाकडे आगमन होत आहे आदरणीय माजी आमदार विवेकजी पाटील साहेबांचे SBS सहाय्यक आदरणीय कडू साहेब. त्याचबरोबर आपण पाहतोय सेलार साहेब आणि इतर मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत आहे. विनंती करतात आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. सुरुवात चौकाराने झाली पण तो शेवट देवा पाटीलने कमालीचं केलं. ग्रेट कमबॅक. पुढच्या 5 बॉलमध्ये त्याने 2 विकेट काढल्या आणि त्यानंतर आणखीन डॉट बॉल पाहिला. म्हणजे नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया सर. टॉससाठी संग्राम 11 इथलंच आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल हरिग्राम टीमचे कॅप्टन. आपण या टॉससाठी टॉस केला जाईल. पुढच्या लढतीचा पण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमला मी विनंती करू. हरिग्राम विपक्ष संग्राम 11 नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आपण इथे करणार आहोत. पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. पायात टाकलाय बॉल. अप्रतिम कमबॅक. यॉर्कर यॉर्कर आणि यॉर्करचाच भडीमार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. आणि यॉर्कर तर कडू साहेबांच्या पवित्र शुभ असते आपण सुपर 6 हरिग्राम विपक्ष नितलस या 2 टीम दरम्यान टॉस करणार आहोत. सोळा चेंडू मध्ये आता 21 धाबा हे समीकरण. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात है. धावा जरी कमी असल्या
तरी आम्ही हा सामना सहजासहजी सोडणार नाही आहोत. धनेश गवते मैदानामध्ये सांगतोय. धनेश गवते म्हटलं की नेरे संघाचा की प्लेअर आहे. छापाकल होता. टॉस हरिग्राम टीमने जिंकला. टॉस जिंकून निर्णय फिल्डिंग. येस, थँक्यू. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. मॅच चालू आहे. मॅचमध्ये अतिशय रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अडचणींना सामोरं जावं लागते मैदानामध्ये यंगस्टर चिखले संघाला. धावा कमी आहेत मध्ये धावांचा पाठलाग करताना आता परिस्थिती आपण जर पाहिली तर हे आव्हान डोंगरा एवढं मोठं खरं वाटायला लागलं त्या ठिकाणी चिखले संघासमोर. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली मिळालेली नाही आहे. फक्त 4 धावा आल्या, 2 खेळाडू बाद झाले आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 4 मध्ये फक्त 1 सिंगल आली. आणि आता इथून येणारे बॉल असतील मैदानाच्या मध्ये तब्बल 14 विजयासाठी 20 धावांचं समीकरण. 14 चेंडूमध्ये 20 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. इम्पॉसिबलला पॉसिबल करायचं आहे. अशक्यला अशक्य मैदानाच्या मध्ये करेल का नेरे संघ हे देखील पाहावं लागेल. कारण तुम्हाला जर का जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपणा दाखवावं लागेल. परंतु मैदानामध्ये असलेला खेळाडू स्ट्राईक एंडला प्रणव पाटीलचा ब्लास्ट मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघाला सीमा पार. षटकार. बघा धनेश जेव्हा बाद झाला तेव्हा धनेशलाही असाच बॉल होता. तो डबल माइंड खेळला. कारण त्याचे फटके 20 मध्ये आपण जर पाहिले तर लांब लचक षटकार. पण त्याच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळं चाललं होतं. त्याचा फटका बसला नेरे टीमला. तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक चिखले संघाचं राहील. आता 13 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 14 रनचं समीकरण. वल्लभ विभक्ष नेरे जो सामना आम्ही वाकडीच्या मैदानी पाहिला त्या सामन्यामध्ये धनेशने केलेली बॅटिंग कोण विसरेल. खरं तर आम्ही साक्षीदार होतो. अगदी विध्वंसक अर्धशतक त्याने साकारलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत तो मात्र मैदानामध्ये संघर्ष त्याने केला आणि संघाला विजय संपादित करून दिला. आणि शेवटच्या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट त्रिफळा उद्ध्वस्त केला. 4 मुंड्या चित केलं प्रणव पाटील या फलंदाजाला. 12 बॉल 14चं समीकरण. बारा चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण. 7.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल आता या मॅचमध्ये. मागचा ही सामना आपण पाहिला संग्राम 11 नितलस संघाने धावा डिपेंड करून दाखवल्या. चांगलं कमबॅक त्या संघाकडून पाहिला. तर या मॅचमध्ये जर का सामना जिंकायचा असेल तर इकॉनॉमिकल फिगर षटक टाकायचा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणाऱ्या या गोलंदाजाला. तिसरं षटक फार महत्त्वाचं राहील. आज आपण पहिला तुडुंब गर्दी IPL सुरू आहे हे असताना देखील आज ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी आलेले सर्व क्रिकेटचे चाहते सर्वांचं मी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत सन्माननीय राजेशजी गणेश केणी माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. कुणाल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील. बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज नेरे संघाचा विकास पाठक हा खेळाडू. 12 बॉल 14 धावांचं समीकरण. हे षटक ठरवेल या मॅचमध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. कारण या षटकामध्ये जर का धावा कमी खर्च केल्या तर अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला क्रिकेटचा रोमहर्षक थरार पाहायला मिळेल. फ्लाय स्लिपला बॉल निघालाय त्या ठिकाणी. अफलातून झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. अजून धक्का बसेल यंगस्टर चिखले टीमला. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल. डोक्याचा वापर करून चालाल तरच ध्येय गाठाल. तुम्हाला या मॅचमध्ये काय करायचं सिंगल डबलवरती फोकस करायचा आहे. नो षटकार चौकार. षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये जर का विकेट आणखीन गमावल्या तर या ठिकाणी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे चिखले संघाला आता इथून थोडासा संयम देखील दाखवावा लागेल. नवीन खेळाडू श्रेयश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बॉलर्स नेरे संघाचे सर्व खेळाडू जितकं कौतुक करावं तितकं कमी. या खेळाडूचं ऑन साईडला हा फटका वाडी स्ट्रॉंग आणला.
ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, ज्या गोष्टीची चर्चा केली, अति घाई संकटात नाही, आणखीन एक धक्का चिखले टीमला. कहाणी में ट्विस्ट. 10 बॉल 14. हा बॉल 14 धावा. तू चल मैं आया, अशी ही परिस्थिती आपण पाहता मैदानामध्ये. ऑन हॅट्रिक त्या ठिकाणी आला मैदानाच्या मध्ये. विकास पाठक हा खरतर गोलंदाज आपल्या संघाचा विकास करेल का? अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचं गमक ही टॅगलाईन होती शेतकरी कामगार पक्षाची, अजूनही आहे. कधी आपण पाहिलं सातत्याने शेतकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी, गोरगरीब जनतेसाठी झटणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेचं दमदार आयोजन. निष्ठावंत कार्यकर्ते घडवणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. जाऊया मॅचकडे आपण. 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 14. नवीन आलेला फलंदाज स्टॅकिंग एंडला आपण पाहताय श्रीनाथ चौधरी आले. इनसाइड आउट बॉलला उडवला त्या ठिकाणी सिलिम डॉपच्या दिशेने. थोडेसे पुढे आले होते क्षेत्ररक्षक. जर का झेल टिपला असता तर कदाचित या ठिकाणी विकेट हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळाली असती. 9 चेंडूमध्ये विजयासाठी चिखले संघाला तब्बल 13 धावांचं समीकरण. हा सामना संपलेला नाहीये. एक षटकार आपण पाहिला प्रणवच्या बॅटमधून आणि त्यानंतर लगेच धनेशने मात्र त्याला 4 मुंडा चित केलं, त्रिफा चित केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकास पाठक आला बॉलिंग मार्गमध्ये. पहिल्या 2 बॉल होते 2 विकेट, तिसऱ्या बॉल होती सिंगल मिळाली. आता येणारे बॉल असतील 9. विजयासाठी तब्बल 13 धावांचं समीकरण. पुष्करला आपण पाहताय खरं अनिल दादा पाटील आमचे साई बोरवेलचे प्रोपरायटर, त्यांचे चिरंजीव सध्या मैदानामध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करत असताना याही वेळेला टॉस केला बॉलला. डबल माइंडेड स्ट्रोक बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये पाहिला. आता शेवटचे बॉल असतील 8. विजयासाठी तब्बल 13 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना तुम्हाला रोमहर्षक या ठिकाणी पाहायला मिळेल. 8 बॉल 13 मिस टायमिंग आहे. 99% मेहनत आणि 1% लक फॅक्टर जर का तुमच्या वाट्याला असेल तर सर्व काही तुमचं. या ठिकाणी झेलबाद झाला. फुल टॉस बॉलवरती आणखीन एक फलंदाज. 7 बॉल आता 13चं समीकरण. सात बॉल आणि 13 धावा. हा सामना आता अवघड झालाय, कठीण झालाय मैदानामध्ये यंगस्टार चिखले संघासाठी, कारण 6 खेळाडू बाद झाले. 12 या धावसंख्येवरती. प्रत्येक 2 रनच्या मागे 1 विकेट. तुम्ही जर का हा रेशो काढला धावांचा, सात बॉल 13 ऑन साइडला केले. मिड विकेट मध्ये फटका अलॉंग विथ कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल मिळाली या चेंडूवरती आणि इथे मात्र ओव्हर थ्रो झालाय, परंतु बॅकअप साठी खेळाडू आहेत. आता शेवटचे 6 बॉल 12 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 13 धावा. ग्रेट कमबॅक. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार धावू द्या नेरे संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी. 6 बॉल मैदानामध्ये आता 12चं समीकरण. बॉल 12 धावा. इथून जर का नेरे संघाने सामना जिंकला तर या संघाच्या खेळाडूंचा आनंद मात्र गगनात मावेनासा राहील. किंबहुना पाठीराख्यांचा जल्लोष तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. परंतु सामना संपलेला नाहीये.
जरी इथे पराभूत झाले नेरे संघ तरी चर्चा होईल त्यांच्या पराभवाची. जर सामना चिखले संघ जिंकला तर. कोणीही जिंकलेला नाहीये, कोणीही हारलेला नाहीये. या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॉलिंग मार्कमध्ये त्याला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकामध्ये संघाचा की प्लेअर आणखीन एक अनुभवी खेळाडू अजित गवते. फार एंड कडमध्ये हे षटक असेल. पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी साई हा खेळाडू असेल. 6 बॉल 12 साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला 6 चेंडू 12 चं समीकरण. पहिला बॉल अजित गवतेचा राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. ड्राईव्ह करत असताना आपण पाहिला उजव्याच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफ कडे केले. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली. आता 5 बॉल आणि 11चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. एक मोठा फटका कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यावा लागेल सामना जिंकण्यासाठी यंग स्टार 11 चिखले टीमला. हे दुर्दैव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. जेव्हा लो स्कोर सामना असतो तेव्हा सिंगल डबलला महत्त्व का देत नाहीत हा प्रश्न विचारला जाईल. कारण अनेक वेळा प्रत्येक खेळाडू अगदी धोनी स्टाईलने षटकार चौकार मारून त्यांना सामना फिनिश करायचा असतो. पण क्रिकेटमध्ये एक एक रनला महत्त्व आहे. आता त्याच एक एक रनसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अक्षरशः झगडतोय मैदानामध्ये चिखले संघ. तर एका बाजूला जितकं कौतुक करावं तितकं कमी नेरे संघाच्या खेळाडूंचं. 5 बॉल 11चं समीकरण. फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग याला डाव्या हाताचे खेळाडू मैदानामध्ये श्रीनाथ चौधरी. प्रचंड कॅलिबर या खेळाडूकडे आहे. स्टेप आउट झाले. हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये पण दिशा चांगली दिली आहे. बॉल निघाला लॉंग लेगला. डीप मधून मात्र फिल्डर आलाय त्या ठिकाणी बॉल खाली. सेकंडचा कॉल. 2 धाबा आल्या या बॉलवरती. 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी 9चं समीकरण. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन कोशिश ना करे ये तो गलत बात है. या मॅच मध्ये तुम्हाला ध्येय गाठायचं त्यासाठी प्रयत्न करावाच लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर एक मोठा फटका या ठिकाणी कंपल्सरी घ्यावा लागेल. श्रीनाथ चौधरी या खरंतर फलंदाजाला तर एका बाजूला साहिल या फलंदाजाला. जो मोमेंटम पहिल्या 3 षटकामध्ये नेरे टीमला मिळालाय तर मोमेंटमला पुढे घेऊन जायचं अजित गवते या खेळाडूला. आता शेवटचे बॉल असेल मैदानामध्ये. 3-4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 9चं समीकरण. खोलात टाकला बॉल. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये फिल्डर थ्रू द कव्हर्स केले. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र काय घडलंय. स्ट्राईक रोटेशन झालंय की नाही हे पाहिलं जाईल. 1 रन ऑलरेडी मिळाले पण रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट देखील बाद झाला. त्यामुळे आता येणारे बॉल असेल 3. विजयासाठी 8चं समीकरण असेल चिखले संघासमोर. तर अनिल दादा यांच्या स्पर्धेमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता एकनाथजी माई साहेबांचा. तेव्हा DJ सागर होते आणि ह्या सर्व ध्वनिपीत आपण त्याच स्पर्धेमधल्या इथे सध्या पुन्हा एकदा रिपीट करतो आणि अगदी अचूक टायमिंगवरती. हे देखील वैशिष्ट्य आणि बघा मिळतं जुळतं समीकरण आहे. एक थांबला जागेवर 1 रनआउट झाला पण तो मॅच मध्ये रंग भरले पुन्हा एकदा नेरे संघाने. शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 3. विजयासाठी 8 धाबांचं समीकरण. जोपर्यंत मैदानामध्ये श्रीनाथ चौधरी उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित असेल यंग स्टार 11 चिखले संघ. कारण या खेळाडूकडे क्षमता. जर्सी क्रमांक 1 अतिशय चांगला आक्रमक खेळाडू मैदानामध्ये आपण पाहता. श्रीनाथ चौधरी स्ट्रायकिंग केला तर एका बाजूला अजित. 3 बॉल आणि 8चं समीकरण. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. खोलात टाकतोय बॉल अजित. परफेक्शन चांगलं. ॲक्युरेशन चांगलं. सेकंडचा कॉल फेकी अतिशय वेगवान आणि यावेळेला बॉल कलेक्ट करत असताना बॉल हातातून स्किड झाला. दरम्यान या चेंडू 2 धाबा मिळाल्या. हा सामना आला शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी तब्बल 6 धाबांचं समीकरण. वॉट अ मॅच. 24 धाबा 24 चेंडूमध्ये 25 धाबा बनवायचे होतात. हा सामना आला शेवटचे 2 बॉल 6 वरती. हे कमबॅक आहे नेरे संघाचं. जरी इथून पराभव झाला नेरे संघ तरी चर्चा होईल नेरे संघाच्या पराभवाची. कारण ज्या पद्धतीने तो लढलाय कौतुक करावं तितकं कमी. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी तब्बल 6चं समीकरण. एक मोठा फटका. मी मगाशी देखील म्हटलं या ओव्हरमध्ये खेळावाच लागेल हा सामना जिंकण्यासाठी यंग स्टार 11 चिखले टीमला. अंतिम 2 बॉल आणि 6चं समीकरण. शेवटची रात्र या ठिकाणी आपण पाहिलं हाऊसफुल झाली आहे. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. हे या स्पर्धेचं यश आहे. बॅकफुटला आले पुन्हा एकदा. बॉलर बॅक ड्राईव्ह गतिमान फटका. एअर स्ट्राईक आता पण झालेली नाहीये. सेकंडसाठी थ्रो अतिशय वेगवान झाला. नशिबाची पुन्हा एकदा 7 श्रीनाथ चौधरीला मिळाली. पुन्हा एकदा 7 चिखले संघाला मिळाली. आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. सुरुवातीला असं वाटलं हा सामना देखील 2 षटकामध्ये संपेल पण तसं घडलेलं नाही. आता 1 बॉल 4 वरती
हा सामना मैदानामध्ये येऊन ठेपलाय. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, डोक्याला सुन्न करणारा हा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. नेरे की चिखले, चिखले की नेरे, एका बाजूला अजित की दुसऱ्या बाजूला श्रीनाथ, यामध्ये हे बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी आणि या स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला काहीच हरकत नाहीये. व्हॉट अ मॅच. 1 बॉल आणि 4 धाबा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. मी मगाशी म्हटलं अशक्यला शक्य करायचं असेल तर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, जिद्दीने मात्र संघर्ष करावा लागेल आणि नेरे संघाने ते करून दाखवलंय. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 1 बॉल 4, एक मोठा फटका जर इथे आला तर या सामन्यामध्ये विजय होईल यंगस्टर 11 चिखले संघ. टाळ्यांचा गजर होत्या दोन्ही खेळाडूंसाठी. शेवटचा 1 बॉल 4 हा सामना अजूनही बॅलन्स आहे. अजित की श्रीनाथ, चिखले की नेरे, नेरे की चिखले. शेवटचा 1 बॉल. ऑन साइडला धमाका, उंची घेतली फिल्डर, डाऊन द बॉल. आय लाईक अ वॉर, आय एम अ वॉरियर. योद्ध्यासारखे लढे नेरे संघाचे खेळाडू.